नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या बदलापूर शहरामध्ये एक विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे वसई येथून येणारे मासे विक्रेते यांना बदलापूर शहरामध्ये सक्ती करण्यात यावी. त्याचबरोबर स्थानिक जे काही मासे विक्रेते आहे त्यांची देखील ही मागणी येते की ते या ठिकाणी येतात आणि त्यामुळे कुठेतरी आमचा जो काही व्यवसाय आहे तो मंद होतोय. त्याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी आमचे मासे फेकून द्यावे लागतात. या संदर्भात अनेक स्थानिक व्यावसायिक आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. दादा, काय बोलाल, काय म्हणणं आहे? मी आकाश अशोक पाटील. मी मांजरली येते. माझा मच्छीवाला ट्रेडर्स म्हणून मोठा शॉप आहे एसीचं, आणि मी कित्येक वर्ष झाले मच्छी विकतो आहे. हे कोळी बांधव लोक इकडे येतात वसईवरनं मच्छी घेऊन, आणि वसईवरनं मच्छी घेऊन येऊन इथे विकतात. काही हरकत नाहीये, बट त्याच्यामध्ये माझे कित्येक वर्ष झाले मी मच्छी घेतोय आणि मच्छी फुकट फेकली जाते माझी मच्छी. काही कस्टमर येऊन बोलतात की कोळी बायका एवढी मोठी सुरमई देते, तू काय एवढी महाग विकतोय मच्छी. पण आताचा मार्केटचा रूल हे झालेला आहे की तिकडे आम्ही 1100-1200 रुपये सुरमई किलो खरेदी करतोय आणि इकडे 1600 आणि 1700 रुपयाला नाही विकली तर आमची मच्छी कोण घेत नाही. आणि हे लोक एवढे मच्छी घेऊन येतात आणि ते लोक स्वस्त भावात विकून जातात इथे. आणि ते लोक बोलतात की इथे दुपारी कचरा करत नाही. तुम्ही थोडे दिवस द्या मला, मी तुमची सगळ्यांची व्हिडिओ तुम्हाला दाखवून देतो की कसे ते कचरा टाकतात कुठे आणि काय टाकतात. बकेटमध्ये ते पोलच्या इकडे ते लोक कचरे टाकत असतात. ते आगरी बांधव आहेत, कोळी बांधव आहेत. आम्ही पण इकडचे भूमिपुत्र आहेत. आम्ही इथे स्वतः रहिवासी आहेत. आम्ही इकडे धंदा नाही करणार तर आम्ही कुठे जाऊ? तुम्हीच मला सांगा. नाहीतर तुम्ही एक पर्याय द्या मला की कोलीन बायकांकडे तुम्ही मला सांगा, मी तिकडे कामाला लागतो आणि तिथे त्यांच्याकडे मच्छी कापतो. मी माझा व्यवसाय बंद करतो आणि त्यांच्याकडे मी कामाला जातो. ते लोक बोलतात इथे 5-50 रुपये कंबल येतात, 5 रुपये भेटतात किलोच्या मागे. अरे तुम्ही 5 रुपयासाठी इथे आले असते तर तुमचा डिझेल आणि पेट्रोलचा भाडा निघाला असता का? तुम्ही आम्हाला इथे त्रास देऊ नका. आणि हे फक्त माझी मागणी आहे की आम्हाला इथे रहिवासी लोकांनाच मच्छीचा धंदा करू द्या, किंवा की आम्हाला कुठेतरी तुम्ही कामाला लावून टाका. तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करत आहात? गेले 5 वर्षापासून मी इथे व्यवसाय करतो. मच्छीवाला ट्रेडर्स म्हणून मला बदलापूरमध्ये शॉप आहे आणि प्रॉपर शॉप आहे. असं नाहीये की माझा रस्त्यावरती धंदा आहे. माझं प्रॉपर फूड लायसन्स आहे, माझ्याकडे शॉप लायसन्स आहे, माझ्याकडे सगळं आहे. मी पिशवी बंद झाली, मी सगळं पिशवी वगैरे बंद करून मी स्वतः पेपरच्या पिशवीत मच्छी विकतोय आणि मला हे त्रास होतोय. आणि माझे गेले 4 महिन्यापासून माझी मच्छी फेकली जाते. याचं जिम्मेदार कोण आहे ते मला समजवा. मी काय करू? त्यांच्याकडे मी जाऊन मच्छी देऊ का माझी, की मला विकून द्या किंवा काय करून घ्या? ते बोलतात की आम्ही भूमिपुत्र आहेत, सगळे आहेत, आम्ही सगळ्यांना मान्य आहेत. पण तुम्ही वसईवरनं इकडे येतात आणि आमची मच्छी इथे खराब होते तर आम्ही कुठे जाऊ धंदा करायला? तुम्ही आम्हाला हे आमचा प्रश्न सोडून द्या. आगरी कोळी युवक संघटन प्रमुख आपल्यासोबत आहेत सचिन दादा. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. दादा, आपण अनेक वेळेला बजरंग दलाच्या माध्यमातून सुद्धा काम केलंय, परंतु आज आपण आगरी जे काही आपले बांधव आहेत त्यांना सपोर्ट करतायत, त्यांच्या माध्यमातून काय सांगाल, काय बोलाल? जय आगरी कोळी, सर्वांना जय एकविरा. आज मी आगरी कोळी युवक संघटन प्रमुख महाराष्ट्र राज्यावरती आहे आणि आगरी कोळी बहुउद्देशीय संघटनमध्ये आमचं माझ्याकडे पद आहे. आज माझ्याकडे हे सर्व आपले स्थानिक भूमिपुत्र आले, मच्छी विक्रेते आले. त्यांनी त्यांचे प्रश्न सांगितले. त्यानंतर मला वाटतं की नगरपालिकेने त्यांच्या देखील प्रश्नांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की आता मच्छीचे जे ठिकाण आहेत, मच्छी विकण्यासाठी जी नगरपालिकेने दिलेली आहेत, तिथे आपण बघतोय की त्यांना वेस्टिंग टाकण्यासाठी पण नाही तर ते सरळ नाळ्यामध्ये फेकून देतात सर्व गोष्टी. त्याचा वास देखील येत आहे. नगरपालिकेने तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ही जी काही बाहेरून येणारी जे मच्छी विक्रेते आहेत त्यांचा आम्हाला विरोध नाहीये किंवा आमचे काही ते दुश्मन नाही आहेत. पण माझं सरळ मत आहे, जर त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे स्थानिक मच्छी विक्रेत्यांना जर त्रास होत असेल तर याच्यावरती शासनाने, प्रशासनाने आणि नगरपालिकेने विचार केला पाहिजे. काय वाटतं दादा? असं सांगितलं जाते, आता एक विषय चर्चेत आहे की ते मूळ आगरी नाही आहेत, असं त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट जे ते ख्रिश्चनचे वगैरे असं पाहायला मिळतात, क्रॉस वगैरे आहेत. तर नेमका काय विषय असावा हा? खूप दिवसापासून बहुचर्चित विषय चालू आहे. ज्या कोळणी आहेत, मी निश्चित आगरी कोळी संघटनेत काम करत असताना मी माझ्या समाजावर प्रचंड प्रेम करतो. त्यांच्यावरती येणाऱ्या संकटावरती सदैव आवाज उचलत असतो आणि सदैव त्यांच्या सहकार्यासाठी उभा असतो मी. तर मी ज्या गोष्टी बघितल्यात तो त्यांनी जे काही धर्मांतरण केलेलं आहे ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा काय त्यांना विरोध नाही. प्रत्येकाचा एक जन्मसिद्ध हक्क आहे, तो कुठेही जाऊ शकतो. परंतु जर त्या कोळणी म्हणून येत असतील तर त्या खऱ्याच कोळणी असावे माझी इच्छा आहे. कोळणी म्हणजे त्या तर जर त्या वसईवरून एवढं लांबून बदलापूरलाच काय येत आहेत, याच्या मागे त्यांना सहकार्य करणारा कोण आका आहे की त्याला कोणते हप्ते देत आहेत का, या सर्व गोष्टींची चौकशी आम्ही करणार आहोत. म्हणजे असं वाटतंय का कुठेतरी हा वेगळा प्रकार आहे आणि त्याला वेगळं वळण दिलं जातंय? कारण जर वसईमध्ये त्यांचा माल विकत नसेल म्हणून ते बदलापूरला येत आहेत का? मग बदलापूरकरांनी कुठे जायचं? नाही, निश्चितच याच्यावरती आम्ही आता माझे सहकारी बंधू आहेत, मित्र आहेत,
तर ते देखील खूप ते सर्व पोरं खूप वर्षांपासून व्यवसाय करतायत मच्छी विक्रीचा. तर ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सर्व पॉईंट मला सांगितलेले आहेत की विषय काय आहे. तर बाहेरून येणारे जे मच्छी विक्रेते आहेत यांना आमचा विरोध आजही नाही उद्याही नसेल, पण जे स्थानिक मच्छी विक्रेते आहेत त्यांना जर याचा परिणाम त्रास होत असेल तर निश्चित आम्ही स्थानिकांसोबत पण आहोत. पण जे येणारे मच्छी विक्रेते आहेत ते कोणत्या प्रकारे येतात आणि ते कोणत्या प्रकारे या पोरांच्या वरती परिणाम होत आहे व्यवसायामध्ये, की व्यवसाय करत असताना यांचा धंदा मंदावत आहे, त्याच्यावरती परिणाम पडत आहे, याचा नगरपालिकेने प्रशासनाने विचार करावा आणि आपल्या लोकांसोबत राहायला पाहिजे. परत बदलापूरमध्ये जे काही आता मच्छीचे मार्केट आहे ती तशी त्यांना वेस्टिंग फेकण्यासाठी जागा नाही, डस्टबिन नाहीत, काय नाहीत, तर ती लोक असेच बाहेर कुठेही फेकतात, त्याचा त्रास होत आहे. बदलापूरकरांचा विचार करणारी नगरपालिका आहे. मला असं वाटतं नगरपालिकेने लक्ष दिलंच पाहिजे गांभीर्याने आणि स्थानिक मच्छीमारांचा देखील विचार केला पाहिजे, मच्छी विक्रेत्यांचा. सर काय बोलाल या संदर्भात? तुम्ही नगरपालिकेला याबद्दल मागणी केली आहे का? काही काय पाठपुरावा केला आहे का? मागणी आम्ही नाही केली, पण वसईवरून येतात ते आम्हाला त्रास होतो, कारण की ते येतात तर आमच्या गावा ठिकाणीच येतात आणि आम्ही 10-12 वर्षापासून मी धंदा करतो. मला मच्छीचा आता परिणाम झाला धंद्यावर माझ्या, कारण की ते येऊन स्वस्त भावामध्ये उचलतात आणि मच्छी काही एवढी खास नसते त्यांची, ते स्वस्त भावामध्ये देतात आणि माझ्या मच्छीवर परिणाम झालाय आणि मच्छी पण खूप महाग झाली. धन्यवाद. काय सांगाल याबद्दल? काय म्हणते? कसं आहे, मच्छी मार्केटमध्ये ज्या कोलनी आता इकडे येतात हे भूमिपत्रांना त्यांचा त्रास आहे. त्यांच्या स्वतःच्या बोटी आहेत, त्यामुळे त्यांना मच्छी स्वस्तेमध्ये विकायचं त्यांना काय हे होत नाही. हे लोक आज मुंबईला जातात, हे लोक स्वतःचे पैसे टाकून घेऊन येतात आणि ते लोक कोली येतात, ते लोक स्वतःची बोट असल्यामुळे त्यांना काय त्यांचा जे मच्छी ठेवायला जागा नाही म्हणून ते इकडे येऊन स्वस्तामध्ये येतात. आता यांची मच्छी कुठे टाकणार आहे लोक? त्याचा दादाचा पण प्रश्न बरोबर आहे का, आमची मच्छी जर विकलीच गेली नाही तर ते टाकणार कुठे मच्छी? त्यामुळे हे नगरपालिकेने हे विषय यांच्यावर ठेवलं पाहिजे का बाबा तुम्ही आता त्यांना शेड बांधून करून देताय. आता हे लोक तर शेड बांधून दिल्याच्यानंतर तिकडे जाणार नाही, कारण त्यांचा जर हा धंदा हा मूळ गावामध्ये धंदा आहे. प्रत्येकाचा जर एक जण गावामध्ये आहे ना, त्यांचा धंदा गावामध्ये आहे, ते लोक थोडी शेडमध्ये जाऊन बसणार आहेत. आता तुम्ही त्यांच्यासाठी आता आम्ही कर भरतो, सगळ्या गोष्टी आम्ही जर सगळ्या गोष्टीचा आम्ही कर भरतोय आणि तुम्ही वसईवरून येणार आणि तुम्ही जर जागा देते नगरपालिका, तर हे चुकीचं आहे ना. काय वाटतं, किती वर्षापासून तुम्ही विकत आहात? माझा 15 वर्षापासून धंदा आहे. आता काही परिणाम झालाय का व्यवसायावर? भरपूर परिणाम झालाय. कितीतरी माल विकायचो मी, आता अजिबात माल खपत नाही माझा. मग असं वाटतंय का कुठेतरी वसईवरून येणाऱ्या मासे विक्रेत्यांची संख्या वाढत चालली आहे दिवसांनी? भरपूर वाढले. पहिले तर कोणा नव्हते, 2-4 जण यायचे, आता ट्रकाच्या ट्रक येतात त्यांच्या भरून. आपण दोन्ही साईडचा विषय जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही एकाच साईडला सपोर्ट करण्याचा आमचा काही एक उद्देश नाहीये. आपल्यासोबत अजून काही जण असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. मॅडम, काय बोलाल या विषयाबद्दल? नमस्कार, माझं नाव हेमांगी नाखवा. जय कोळी समाज, जय आगरी कोळी समाज, जय वाल्मिकी, जय बिरसा मुंडा. मी डॉक्टर हेमांगी, मी समाजसेविका आहे आणि हा विषय माझ्या पण कानावर आला. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हे चुकीचं आहे पूर्ण, कारण का जरी पारंपरिक कोळी आगरी हे व्यवसाय मासेमारीचा यांचा करत असले तरी प्रत्येकाने स्थानिकांना प्राधान्य दिलंच पाहिजे, कारण इथे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न येतोय. वसई वगैरे हे मार्केट आहेत, हे एकदम मोठे हेल घेतात. कोळी म्हणजे तिकडचे जे कोळी बांधव आहेत, जे ख्रिश्चन कोळी आहेत, कोणी आहे त्याच्यावर का माझा आक्षेप नाहीये, पण ते एकदम मोठे सामूहिक, जसं ब्लॉक डील असतं शेअर मार्केटमध्ये, त्याप्रमाणे ते मोठे हेल घेतात. त्यामुळे त्यांना स्वस्त पडतात ते मच्छी आणि त्याच्यामुळे ते इथे येऊन स्वस्त विकतात. मग त्याच्यामुळे लोकल लोकांना निश्चित प्रॉब्लेम होणं आहे, कारण ते एकटे विकतायत. ते छोटे व्यावसायिक आहेत, मोठे व्यावसायिक नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना नगर परिषदेने त्यांच्या धंद्याला त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे, की त्यांना त्यांच्या पोटावर पाय न दिला पाहिजे. आणि ह्या लोकांना व्यवस्था, तिथे तुम्ही वसईला मोठं मार्केट आहे, तिथे स्वस्त मिळतं, तिथे मोठा ग्राहक वर्ग पण आहे, तर त्यांनी तिथेच मच्छी त्यांची कशी म्हणजे विक्री व्हावी त्यासाठी त्यांना तिथे बाजार बसवून दिले पाहिजे आणि इथे ह्यांची बाजाराची सोय केली पाहिजे. ह्यांचे धंदे इथे त्यांनी म्हणजे रक्षण केलं पाहिजे, जेणेकरून हे भूमिपुत्र वाटेवर लागणार नाही. यांचा पण घरदार मच्छीवरच आहे, त्यामुळे त्यांना असं आंदोलन करायची वेळ येऊ नये असं मला तरी वाटतं. नगर परिषदेने लक्ष द्यावं. जर ते घाण वगैरे करत असेल तर हा अजून चुकीचा प्रश्न आहे, तो लोकल नागरिकांच्या आरोग्यावर पण हा प्रश्न येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेने त्यावर लक्ष द्यावं आणि धुळे साहेबांचं याच्यावर आहे काम, त्याला माझा पाठिंबा आहे. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. यामध्ये एक विषय जो आहे तो समोर येतोय, म्हणजे आपण बघतो की होलसेल मार्केट
होलसेल मार्केट नेहमी वेगळं असतं आणि जे काही छोटे छोटे दुकानं असतात ते वेगळे असतात. पण इथे काय झालंय की होलसेल मार्केट आणि छोटे दुकानं सगळे एकत्र यायला लागलेत. त्यामुळे कुठेतरी दोघांच्याही व्यवसायावरती परिणाम होतोय. आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेमका हा विषय कसा पद्धतीने मिटला पाहिजे तेही सांगा, की या विषयाला वेगळं वळण दिलं जातंय ते पण सांगा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.